तर NSS मध्ये तर सगळं झालं, पण एक भाग राहिला होता म्हणजे तो की हेल्थ कॅम्प. तर कॅम्प लावून बऱ्यापैकी चेकअप झाले आणि या कॅम्पमध्ये आम्हाला जोडण्यासाठी HM वाले पण आले होते. तर सकाळी लवकर उठून आम्ही रोजच्या प्रमाणे वॉर्मअप केला आणि आज नाश्त्याच्या मेन्यूमध्ये उपीट होतं. उपीट खाऊन मग आम्ही सगळे रेडी झालो, कारण जाता जाता आपल्याला एकदा पुन्हा स्वच्छता करायची होती ग्राउंडची. आता बऱ्यापैकी गाव सुधारलंच होतं, पण राहिली होती थोडीशी स्वच्छता, कारण इथं बघितलं की आम्ही थोडा कचरा राहिलाच होता. आता हा भाग म्हणजे आम्ही जिथं लहान मुलांच्या मॅचेस घेतल्या होत्या, कितीही स्वच्छता केली तरी थोडी तरी राहतच असते. त्याच्यामुळे मग सगळं आवरलं, फोटोशूट झाला आणि फोटोशूट झाल्यानंतर मग आम्ही वापस निघालो शाळेमध्ये. तर आज लास्टचा दिवस होता म्हणून जरा कार्यक्रम खतरनाक करायचा होता. त्याच्यासाठी सरनी एकदम भयंकर स्क्रिप्ट लिहिली. त्याच्यासाठी आम्ही एकदम परफेक्ट कॅरेक्टर निवडले होते. त्याच्यामध्ये आमचा भाऊ पण होता. भाऊचं जरा बॉडी शूट झालं, मग काय पोचलो आम्ही कार्यक्रमाला. कार्यक्रम तर असला रंगीबिरंगी झाला की तुम्ही विचारच नाही करणार. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी आवरून घेतलं, त्याच्यानंतर मग सगळ्यांचं हार्दिक स्वागत केलं. याच्यामध्ये गावचे सरपंच, उपसरपंच आणि बाकीचे प्रमुख उपस्थिती आले होते आणि आमच्या सरांचं पण स्वागत केलं. त्याच्यानंतर कार्यक्रम चालू झाला. सगळं एकदम ओके मध्येच झालं.